प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतिकार असतील असं सूत्रांकडून कळतंय। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये पार्थ पवार, जय पवार हे देखील उपस्थित होते। प्रशांत किशोर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अशी माहिती दिली आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहेत आणि अशा सगळ्या घडामोडी समोर येत असतानाच प्रशांत किशोर यांना रणनीतिकार म्हणून नेमणं नेमकं काय आता पुढे घडू शकतं या पक्षात? देशाच्या राजकारणात पीके अशी खरं तर प्रशांत ओळख यांची ओळख आहे कस्तुरी, आणि त्यांच्याकडे जर राष्ट्रवादीची धुरा गेली तर आश्चर्य वाटायला नको, कारण यापूर्वी दिग्गज नेत्यांसोबत प्रशांत किशोर यांनी काम केलं आहे। अगदी चाय पे चर्चा ही जी थीम आहे ही देखील 2014 साली भाजपसोबत काम करताना पीकेंनीच आणलेली होती राजकीय वर्तुळामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये। ममता बॅनर्जी, स्टॅलिन असतील, केजरीवाल असतील, या सगळ्यांसोबत त्यांनी काम केलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर जे डिझाईन बॉक्स अर्थातच नरेश अरोरा यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते रद्द करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच आता त्यांच्या जागेवर प्रशांत किशोर यांची वर्णी लागू शकते किंवा त्यांच्या कंपनीकडे जे आयपॅक नावाची त्यांची जी संस्था आहे त्यांच्याकडे सगळी ही पक्षाची धुरा, मग निवडणुकीचं प्रचार असेल किंवा सगळं संपूर्ण पक्षाचा पूर्ण रणनीती असेल, ही सगळी ठरवण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे दिली जाऊ शकते। राजधानी दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार आणि त्यांच्यामध्ये एक प्राथमिक बैठक झालेली आहे। काही नेत्यांचा विरोध आहे याला, कारण त्याच्यामुळं कार्यकर्ते, पदाधिकारी असतील हे वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, असा थेट आरोप अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी पुढारी न्यूजशी बोलताना खरं तर केला होता। त्यामुळे विरोध असतानाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्याच त्याबाबतचा अंतिम निर्णय जो आहे तो घेणार आहेत। कदाचित येत्या आठवड्या किंवा 2 आठवड्यामध्ये रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस घेऊ शकते। बरोबर, त्यामुळे पक्षातच अंतर्गत आज सध्या गटबाजी दिसते, त्यामुळे रणनीतिकार हे सगळं सॉल्व्ह करू शकतात का, त्यांच्याकडे यावर उपाय आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।